स्वतःच पैसे देऊन स्वतःचे जिरवून घेणं हे आमच्या रक्तातच आहे. आणि तसंच आज काहीतरी विषय झालेला. आज आपला सकाळ सकाळचा दौरा करायचा होता, कारण आपल्याला एक वटपौर्णिमेचं शूट करायचं होता. मग काढली गाडी आणि निघालो. आणि आपल्या गाडीचा प्रवास फक्त स्टँड पर्यंत होता, कारण स्टँडच्या पुढे क्लायंटच्या गाडीनं जायचं होतं. तिथनं डायरेक्ट पोचलो घाटावर जाऊन बघितलं तर वातावरण एकदम खतरनाक झालेलं आणि त्यात गर्दी पण लई नव्हती. त्यामुळे म्हणलं आपला पण शूट लवकर घ्यावं करून. शूट कंप्लीट झाल्यावर म्हणलं निघूया घरच्या दिशेनं. तिथनं परत स्टँडवर आल्या आपली गाडी घेतली आणि निघालो घरी. आल्यावर घरच्याने डायरेक्ट रान पाठवला, कारण ट्रॅक्टर येणार होता रान रोट राहिला. आम्ही पोचायच्या ट्रॅक्टरनं रान नांगरून ट्रॅक्टर घरी पण गेलेला. मग म्हणलं आता बसूया पिरू खात, कारण आता काही कामच नाही घरी जाऊन. काम नाही म्हणत होतो तेवढ्याच घरनं फोन आला, घरी लवकर गावात जायचं आहे. घरी येऊन आवरून गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला. सकाळी स्वराज्य अभिषेक झालेला, पण आपल्याला काय जायला जमलं नव्हतं, कारण आपण सकाळी गेलो तो शूटला. पालखी सगळ्या गावातील देवदेव करून जिथून प्रस्थान झालेली तिथून थांबली. तिथनं घरी येऊन आवरून गेलो तर जत्रेत गेलो. आद्यानं परत्या गाठ पडली, ती त्यांचं कला प्रदर्शन करत होती. ह्यांचं बघून म्हणलं आता जत्रेत आलोय तर म्हणलं कुठं तर बसूया आपण. बसून पण अशात बसलो. त्यानं पाक पोटातला गोळा नारड्यापर्यंत आणला. पोटात गोळा माझ्या आला, पण भाऊ इकडे वाकरला. एवढं होऊन सुद्धा अजून मन भरलं नव्हतं. तेवढ्यात ह्यात बसायची इच्छा झाल्या म्हणलं तर लगेच बसून पण घेतलं. त्यात उतरलो. आता म्हणलं लास्ट आकाश पाहणार राहिलाय, त्यात पण बसून घ्यावं लागलीच. आता म्हणलं कुठं बसायला नको, नाहीतर परत कुठंच बसायला यायचं नाही. आता म्हटलं जाऊया घरी. आता स्वतःच्या गाडीवर बसून जाताना पण घरी पोटात गोळा यायला लागलेला. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करूनच जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.